झंडे को सलामी दोगे। सलामी कट। साथ राष्ट्रगीत शुरू करोगे। शुरू कर। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। पंचायत समिती अचलपूर हे पहा, या धुऱ्यावरच पंचायत समिती अचलपूर एका काळात मी बातमी केली होती। या ठिकाणी एकदम खंडर प्रकारच्या लय मोठे इमारती होते, अज्जर बाजिंदे काय काय धंदे चालत राजो, बयाच खतरनाक कार्यक्रम। मग नंतर मी माहीत केलं की बा हे आहे म्हणते अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची जागा, जवळपास 30,000 स्क्वेअर फूटच्या आसपास हे जागा आहे आणि करोड रुपयाची मालमत्ता मध्यवर्ती बँकेनं ताब्यात घेतली। पण लय दिवसाली अशी या ठिकाणी राजो काही काही जण लावताना भाऊ तितंबा करणं जमते का तर जमून घ्या। पण ज्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर आनंदराव काळे या ठिकाणी सध्या उभ्या ते चर्चा करत आहेत। आनंदराव काळे साहेब याशिवाय जे सर्व संचालक मंडळातील निर्णय घेतला की भाऊ ह्या जागेचं आपल्याला खुली म्हणजे एकदम खुली करून टाकायची, तर आजूबाजूच्या लोकांना नोटिसा देऊन ही जागा खुली केली आहे। आणि पहिल्यांदाच काय राजू परिसर दिसते हो, गार्डन जर केला ना जबरदस्त काम होते। पण या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला, लवकरच वृक्षारोपणाला सुरुवात होत आहे ते पाहू। आणि नंतर आनंदराव जर बोलले ते ऐकत तुम्हाला मी। मध्यवर्ती बँकेच्या या जागेत पहिल्यांदाच म्हणजे मी जेव्हापासून ही जागा पुनर्रचना निराव वसानच पडली होती ना, पण पहिल्यांदा सुशोभीकरण मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे। वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता, आमचे शिवबाजादा काळे आहेत, त्याच्यानंतर आनंदराव आहेत। या ठिकाणी वृक्षारोपणाच्या माध्यमातून आता या जागेच्या सौंदर्यीकरणासाठी याची आता वाटचाल होणार आहे। निघाली माझी नाही बॉम्बेच आहे ना। तर माझ्यासोबत एडीसीसीचे सन्माननीय संचालक आनंदराव काळे सर आहेत। काळे सर, मॅच बातमी केली राजू याची, बाबा अशी कंडिशन होती, आज तर असं वाटते की बसा मन रम्य होऊन राहिलं। आणि जवळपास 30,000 स्क्वेअर फूट जागा आहे। येणाऱ्या कालखंडात एडीसीसीची भविष्यात काही संकल्पना आहे का? शहराचा विकास होता, दुसऱ्या बाजूने एडीसीसी, राजू काहीतरी वेगळं झालं पण काय आहे, आम्ही नाबार्डकडे मागणी केली होती, परंतु आम्ही बँकिंग सेक्टरमध्ये असल्यामुळे आम्हाला इथे ट्रेनिंग सेंटर करता येते, व्यावसायिकरित्या कुठलं काम करता येत नाही। त्यामुळे आता तरी आम्ही ग्राउंड साफ करून घेतलं। तुमच्या बातमीचा इम्पॅक्ट आमच्यावरती पडला असं म्हणाल काही हरकत नाही, परंतु काही टेक्निकली अडचणी होत्या, मोजणी करावी लागली, त्याच्यानंतर आम्हाला ते बिल्डिंग भाड्याची परमिशन घ्यावी लागली, ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागला। परंतु आज ग्राउंड चांगलं झालं आहे। सध्या आम्ही ट्रेनिंग सेंटर म्हणून नाबार्डने आम्हाला सुचवलं, ट्रेनिंग सेंटरचा आम्ही विचार करतोय। तुम्ही बोलताना सांगितलं ट्रेनिंग सेंटर म्हणजे सहकार्यतेतलं प्रशिक्षण का किंवा सहकारी क्षेत्रात म्हणजे कौशल्य विकासचं काही आपल्या डोक्यात प्लॅनिंग आहे काय? नाही, कौशल्य विकास किंवा कुठल्या डिपार्टमेंटचं आम्हाला काम करता येत नाही। बँकिंगमध्ये आमच्याच बँकिंगच्या कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर आम्ही तयार करतोय, म्हणजे परतवाडा विभागातला म्हणजे अंजनगाव, दर्यापूर, चिखलदरा, चांदूर बाजार, धारणी या सेंटरचे लोक इथे ट्रेनिंग देता येईल, किंवा अमरावती मुख्यालय पातळीवरती जे आहे अमरावती ठिकाण तिकडच्या याच्यावरती करता येईल। अशा अनुषंगाने आम्हाला नाबार्डने निर्देशन दिलेले आहेत, त्या अनुषंगाने आम्ही ट्रेनिंग सेंटर करू इथे। बरं, चला अभिनंदन बाबा। खरं काय राजू किती मला एखादा प्लॉट पाहिजे हो, जरासा ग्लान चुकला आहे। तर येणाऱ्या कालखंडात एडीसीसीच्या आता सन्मान्य संचालकाच्या निवडणुका लागत आहेत,
तुमच्या जे आतापर्यंत कार्यकारिणीनं केलेलं कोणतं काम घेऊन तुम्ही तुमच्या प्रतिनिधीच्या पुढे जाणार आहे की बा डबल एकदा आम्हीच? येत्या 5 वर्षात बँकिंग सेक्टरमध्ये असो या सेवा सहकारी सोसायटीला ज्या पद्धतीने लोन देण्याचं काम किंवा त्यांच्या गरजा समजून घेण्याचं काम आम्ही केलं, हा आलेख आम्हाला मांडण्याची गरज नाही. म्हणजे 5 वर्ष आम्ही काम करतच आलो आहे. त्या अनुषंगाने आता सेवा सहकारी सोसायटीचे जे आमचे सदस्य आहेत ते आमच्याशी भक्कमपणे पाठीशी उभे आहेत. तर ते आम्हालाच आमचं यश आणि आमचाच विजय होईल अशी आम्हाला दाट शक्यता आहे. काय राजीव, एकदम असं बारीक मोजून उत्तर दिलं. काही राजकीय नवीन सहकार क्षेत्रातले म्हणजे समीकरण घडत आहेत, याच्याकडे कोणतं बारकाईने लक्ष आहे? कसं आहे, आज स्वातंत्र्य दिवस आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. लोकशाही हे कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने वापरायची आहे, लोकशाहीचा अधिकार आमचाही आहे, काही विरोधकांचाही आहे. तर न्याय व्यवस्था सध्या तरी आहे. म्हणजे आता जे काही 1130 मतांच्या बाबतीतलं तुमचं म्हणायचं आहे, कालांतरानं खरं तर ते म्हणजे 2 वर्षानंतर त्याला जाग येणे आणि सडनली ते येणे आणि कुणाची कुठे छुपी युती आहे या बाबतीत काही आता जिल्ह्याला किंवा तालुक्याला सांगायची गरज राहिलेली नाही आहे. पहिले जे लोक म्हणत होते की बाबा काँग्रेस मुक्त भारत, आता भाजप, आता काँग्रेस युक्त भाजप असा नारा लावून हे सगळ्या गोष्टी चालू आहे. आता हे सहकार आहेत, सहकारात खूप लोक, मातब्बर लोक जे असतात ते सुज्ञ लोक असतात आणि या सुज्ञ लोकांना काय करायचं हे चांगल्या पद्धतीने माहीत असते. मतं जरी आले, काही जरी आलं तरी आम्ही काय केलं आणि काय कशा पद्धतीने कारभार चालवला आहे, आम्ही जेव्हा कारभार करत असताना कोणत्या संचालकाला उपोषणाला बसायची गरज नाही आली किंवा कोणाच्या दरवाज्यात जाऊन माझी फाईल काढ असं म्हणायची गरज नाही आली. त्याच्यामुळे हा आशीर्वाद आमच्याशी भक्कमपणे पाठीशी राहील असं मला अपेक्षा आहे.